नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील खडकी बाजार या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी कर्नल भगत शाळा लालबहादूर शास्त्रीमध्ये शाळेमध्ये मतदान आहे। आपण माग बघू शकता कशा पद्धतीने या चौकामध्ये जो खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचा चौक या ठिकाणी सगळीकडे बूथ आहेत आणि या बूथमध्ये प्रत्येक ठिकाणी जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघू शकतो। वेगवेगळ्या बूथवर जे आपले नंबर शोधण्यासाठीची जी गर्दी आहे ही गर्दी या ठिकाणी आहे। प्रत्येक जण आता मतदानाला बाहेर आलेले आहेत। मतदान सुरू आहे आणि ज्या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक बूथवर प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे। नागरिक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत आणि मतदानाला जात आहेत। या चौकामध्ये सगळीकडे सगळेजण आहेत आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी या ठिकाणी मतदानासाठी जे येणारे मतदार आहेत या मतदारांना मतदानाचं जे आव्हान आहे हे मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे। सर्व आता दुपारी साधारणतः 1:30 वाजलेला आहे। 1:30 वाजता सुद्धा ही जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघतोय। गेल्या 2 दिवस जो पाऊस झाला या पावसामुळे जे वातावरणामध्ये थोडाफार फरक झालेला आहे तो फरक आपण बघतोय। या ठिकाणी शाळा आहेत ज्या ठिकाणी मतदानाला मतदार जात आहेत। प्रत्येक पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी नागरिकांना जे मतदार येतात त्या सर्व मतदारांना आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन जे करतायत हे या चौकामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने ही सर्व व्यवस्था आहे आणि मतदान करण्यासाठी जी लोक येत आहेत, मतदार येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत, नागरिक येत आहेत। हे नागरिक जे आहेत मतदानाला येत आहेत। ठिकठिकाणी जी गर्दी आहे ही आपण बघतोय मतदानासाठी गर्दी होत आहे। कार्यकर्ते पदाधिकारी आढावा सुरू आहे। नमस्कार सर। अरे पूरा भारत चिल्ला रहा है, मीडिया किसके साथ? मीडिया हमारे साथ। मित्रांनो, आता आपण बोपुडीमध्ये आलेलो आहोत आणि बोपुडीतील आंबेडकर चौकामधलं आपल्याला हे दृश्य दाखवत आहोत। या ठिकाणी आतमध्ये राजेंद्र प्रसाद शाळा आहे आणि या ठिकाणी बोपुडीतलं बरंचसं मतदान या शाळेमध्ये आहे आणि दुपारी आता या ठिकाणी जी मतदानाला जाण्यासाठीची जी गर्दी आहे ही अजूनही सुरू आहे आणि अनेक लोक मतदानाचा आपला हक्क जो आहे हा बजावण्यासाठी जात आहेत। दुपारी साधारणतः आता 2 वाजून गेलेले आहेत। असं असताना सुद्धा अजून काही ना काही या ठिकाणी मतदान जे आहे हे सुरू आहे। मित्रांनो, निवडणुकीच्या अशाच बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।